म्हणजे तुम्ही बोलताय ना एक नंबर बोलताय, परंतु ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे पोहोचली पाहिजे त्यांना. ते महत्वाचं आहे. ज्यावेळेस सोशल मीडिया वापरताना त्यावेळेस खरोखर त्यांना पण कळेल की आपल्या आदिवासी वाघिणी आज जाग्या झाल्या. सोशल मीडिया एक महत्वाचा पॉईंट आहे. आणि ते बोलतात की वयाची अट पण आहे याला, हॉस्टेलला राहायला. एखादा विद्यार्थी समजा जास्त वय झाली, आदिवासी याच्यातून येतात भागातून, काही अडचणी असतात, ते म्हणजे गॅप घेऊन येऊ शकतात ना, तर त्यांचं वय होतं जास्त. यांनी 40-40 हजाराचा घोटाळा करून त्यांच्या तिजोऱ्या भरायच्या आणि एखादा आदिवासी विद्यार्थी जर शिकत असेल तर यांच्या पोटात दुखतंय का? त्यांचा विषय कसा आहे, पहिली गोष्ट जे पहिले आपले आदिवासी समाज बांधव जे झाडाझुडपात राहायचे किंवा अडाणी होती, त्यांचा तोच आहे भारत सरकारचा म्हणजे BJP सरकारचा विषय असा आहे. त्यांचं मत हे म्हणणं आहे की जो आदिवासी समाज शिकतोय ना त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं. शिक्षणापासून वंचित ठेवलं ना काय आपण ज्या यांची जमीन किंवा आता आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी आपले आता प्रोजेक्ट वगैरे सगळे आपल्याच आदिवासी बांधव भागांमध्ये किंवा महिलांवरती अन्याय अत्याचार मुली असते. आपण आजपर्यंत पाहिलं का दुसऱ्या कोणत्या याच्यावरती आपण आवाज उठवत नाही ना, त्याच्यामुळे ही करप्टेड सिस्टीम अशीच आपल्या आवाज दाबत येत आहे. त्या महत्वाचं आहे, कारण आपण एकजूट नाही यायचं, आपण आवाज उठवत नाही, त्याच्यामुळे आज प्रशासन आपला फायदा घेऊन राहिले.